नमस्कार. गॅस लाइटिंग हा शब्द आजकाल आपल्या बोलण्यात किती सहजपणे येतो नाही का? पण कधी विचार केलाय की हा शब्द नेमका आला कुठून? चला तर आज आपण याच शब्दाच्या एका खूपच इंटरेस्टिंग प्रवासाचा माग काढूया. सायकोलॉजीच्या भाषेत सांगायचं तर गॅस लाइटिंग म्हणजे काय? तर ही एक अशी मानसिक खेळी आहे जिथे समोरच्या व्यक्तीला स्वतःच्याच वास्तवावर शंका घ्यायला भाग पाडलं जातं. म्हणजे पीडित व्यक्तीला असं वाटू लागतं की कदाचित आपल्यातच काहीतरी गडबड आहे. पण हा शब्द आणि त्याचा हा अर्थ मुळात आला कुठून? तर मग येऊया आपल्या मूळ प्रश्नाकडे. या शब्दाचा उगम कुठे झाला असेल? एखाद्या मोठ्या रिसर्च पेपरमध्ये की कोणत्या तरी थिअरीमध्ये? याचं उत्तर ना खूपच अनपेक्षित आणि कमालीचं रंजक आहे. आपल्याला कदाचित वाटेल की हा शब्द एखाद्या मोठ्या मानसशास्त्रज्ञाने शोधला असेल, पण तसं अजिबात नाहीये. याचा स्रोत कोणत्याही मेडिकल किंवा सायंटिफिक पुस्तकात सापडत नाही. हो, अगदी बरोबर ऐकलत. हा इतका क्लिनिकल वाटणारा शब्द एका कथेतून जन्माला आला आहे. एका थरारक कथेतून, जी नंतर पडद्यावर जिवंत झाली. चला आता थेट या कथेच्या मुळाशीच जाऊया. ही गोष्ट सुरू होते 1930च्या दशकात एका नाटकापासून, ज्याने तेव्हाच्या प्रेक्षकांना अक्षरशः खुर्चीला खिळून ठेवलं होतं. आता जरा हा प्रवास बघा. 1938 मध्ये रंगमंचावर आलेली ही कथा 1940 मध्ये पहिल्यांदा सिनेमाच्या पडद्यावर आली. पण तिला खरी ओळख मिळाली ती 1944च्या हॉलिवूड व्हर्जनमुळे. आणि गंमत म्हणजे ही कथा इतकी युनिव्हर्सल आहे की अगदी 2023 मध्ये तिचा एक भारतीय अवतारही आपल्याला बघायला मिळाला. या कथेचं मूळ सूत्र इतकं जबरदस्त आहे की ते वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या संस्कृतीतही तितकंच प्रभावी ठरलं आहे. म्हणजे कथेचा आत्मा तोच राहतो, फक्त त्याचा अवतार बदलतो. आता इथे खरी गंमत आहे. या दोन सिनेमांची तुलना बघा. 1944 मध्ये होतं व्हिक्टोरियन लंडन आणि नायिकेला घरातले गॅसचे दिवे लुकलुकताना दिसायचे. तर 2023च्या भारतीय सिनेमात नायिका व्हीलचेअरवर आहे आणि तिला स्मार्ट होमचे दिवे आपोआप बंद चालू होताना दिसतात. टेक्नॉलॉजी बदलली, पण मानसिक छळाची पद्धत ती मात्र तीच राहिली. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की जे दिसतंय ते खरं नाहीच. हे सतत बिंबवण्याचा जो भयानक अनुभव आहे तो दोन्ही कथांमध्ये अगदी समान आहे. आणि हाच अनुभव गॅस लाइटिंगचा मूळ गाभा आहे. आता आपण त्या पॉइंटकडे येऊया जिथे एका सिनेमाच्या कथानकाने खऱ्या आयुष्यातल्या एका मानसिक छळाच्या प्रकाराला त्याचं नाव दिलं. त्या सिनेमातला खलनायक हे कसं करतो याचे हे टप्पे बघा. तो आधी आजूबाजूच्या परिस्थितीत बदल करतो, जसं की दिवे मंद करणे. मग जेव्हा त्याची पत्नी हे सांगते तेव्हा तो सरळ म्हणतो, नाही, तुला फक्त भास होतोय. हळूहळू तो तिला इतरांपासून वेगळं पाडतो आणि शेवटी तिच्यावर पूर्ण ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि हे सगळं त्या सिनेमाने इतकं परफेक्ट दाखवलं होतं की लोकांनी आणि अगदी सायकोलॉजिस्टनी सुद्धा ह्या प्रकारच्या मानसिक छळाला ओळखण्यासाठी थेट सिनेमाचंच नाव वापरायला सुरुवात केली, गॅसलाइटिंग. तर मग या सगळ्या प्रवासातून आपण काय शिकतो? एका कथेने आपल्या शब्दसंग्रहात इतकी महत्वाची भर का घातली असावी? याचं उत्तर खूप सोपं आणि तितकंच महत्वाचं आहे. या कथेने आपल्याला एका अशा छळाला नाव दिलं जो डोळ्यांना दिसत नाही पण आतून खोलवर जखमा करतो. आणि जेव्हा एखाद्या अनुभवाला नाव मिळतं तेव्हा त्याला ओळखणं, त्यावर बोलणं आणि त्याच्या विरोधात उभं राहणं खूप सोपं होतं. हेच या कथेचं सर्वात मोठं योगदान आहे. आणि हे सगळं आपल्याला एका विचारासोबत सोडून जातं. आपण दररोजच्या बोलण्यात असे कितीतरी शब्द वापरत असू ज्यांच्या मागे अशाच काहीतरी कथा दडलेल्या असतील, नाही का? कथा आणि भाषा यांचं हे नातं खरंच खूप अद्भुत आहे.